नाशिकमधील 3 मुलांच्या मृत्यू प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसांनी आता मागे घेतलेला आहे। बांधकाम व्यावसायिक विजय शेखालिया आणि कंत्राटदार आकाश गायकवाडवर फक्त निष्काळजीपणाचा ठपका ठेवला गेलाय। सोमवारी दुपारी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये आडगाव पोलिसांनी संध्याकाळी बदल केलाय। बांधकाम साईटच्या कृत्रिम तलावामध्ये हे मृतदेह आढळून आले होते। मृतांमध्ये साई जाधव, साई गरड आणि साई उगले या 3 मुलांचा समावेश होता। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। किरण, आत्ताचे नवीन काय तपशील आहेत नेमके या संदर्भातले? रिद्धी, खरं तर रविवारच्या दिवशी 3 मुलं हे विडी कामगार नगर या ठिकाणाहून बेपत्ता झालेले होते। त्यांचा शोध त्यांच्या पालकांसह पोलिसांनी आणि परिसरातील नागरिकांनी घेण्यास सुरुवात केलेली होती। असं सगळं असताना सोमवारच्या दिवशी एका बांधकाम साईटच्या ठिकाणी काही मुलांचे कपडे आढळून आले। घरच्यांसोबत पोलिसांनी खात्री केल्यानंतर अधिकचा तपास सुरू झाला आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं ते मृतदेह बाहेर काढण्यात आलेले होते। या सगळ्या दरम्यान निष्काळजीपणाच्या ठपक्यासह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आडगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला होता। मात्र सायंकाळी उशिरा हा यामधील मनुष्यवधाचा जो गुन्हा आहे तो मागे घेण्यात आलेला आहे आणि निष्काळजीपणाचा ठपका, बेजबाबदारपणाचा जो ठपका आहे तो या बिल्डरांसह कंत्राटदारांवर ठेवण्यात आलेला आहे। एकूणच जर बघितलं तर कालच्या दिवशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गोंधळ निर्माण झालेला होता। ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलेलं होतं आणि त्यानंतर कुठेतरी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती। मात्र दुपारनंतर हा गुन्हा ज्या वेळेला दाखल करण्यास सुरुवात झाली त्यानंतर सायंकाळच्या वेळेला पुन्हा या गुन्ह्यात बदल करण्यात आलेला आहे। एकूणच जर बघितलं तर आता पुढील काळामध्ये पोलीस काय कारवाई करतात हे बघावं लागेल। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण।